हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या येणाऱ्या PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एक्झामसाठी इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स घेणार आहोत. सिनोनेम, अँटोनेम, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन असे सर्व क्वेश्चन्स यामध्ये आहेत. पण त्याआधी तुम्ही माझ्या बुकला खूप चांगला रिस्पॉन्स दिला, खूप ॲप्रिशिएट केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बुकच्या अपेक्षेपेक्षा जास्त कॉपीज या 3 ते 4 दिवसात सेल झाल्या. तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर युअर सपोर्ट अँड कीप सपोर्टिंग मी ऑनवर्ड्स. असाच तुमचा सपोर्ट कायम ठेवा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड. समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड. इनडेलिबल, इनफॉलिबल, इनएव्हिटेबल, इनविन्सिबल. समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड, जे अवॉइड करता येत नाही, तर याला म्हणतात इनएव्हिटेबल. ऑप्शन सी, इनएव्हिटेबल. जे कधी अवॉइड करता येत नाही ते, जे टाळता येत नाही ते. समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड, इनएव्हिटेबल. त्यानंतर इनडेलिबल म्हणजे ज्याला डिलीट करता येत नाही, इरेज करता येत नाही, त्याला इनडेलिबल म्हणतात. इनफॉलिबल म्हणजे जे कधी फेल होत नाही, ज्याला कोणी हरू शकत नाही, त्याला इनफॉलिबल म्हणतात. इनविन्सिबल मीन्स ज्याला जिंकलं जाऊ शकत नाही, ज्याला आपण हरवू शकत नाही, त्याला इनविन्सिबल म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. अ ग्रुप ऑफ सिंगर्स इन अ चर्च. अ ग्रुप ऑफ सिंगर्स इन अ चर्च. बँड, होस्ट, कॉयर, ट्रूप. बँड, होस्ट, कॉयर, ट्रूप. अ ग्रुप ऑफ सिंगर्स इन अ चर्च मीन्स कॉयर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. कॉयर म्हणतात अ ग्रुप ऑफ सिंगर्स इन अ चर्च. त्यानंतर बँड म्हणजे बँड कोणाचा असतो? म्युझिशियनचा बँड असतो. त्याच्यानंतर होस्ट कशाला म्हणतात? इव्हेंट मॅनेज जो करतो त्याला होस्ट म्हणतात. जो प्रोग्राम मॅनेज करतो, इव्हेंट मॅनेज करतो, त्याला होस्ट म्हणतात. आणि ट्रूप, सोल्जरची जी तुकडी असते, जवानांची तुकडी, त्याला ट्रूप म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू डज नॉट टायर्ड इझिली. वन हू डज नॉट टायर्ड इझिली, जो इझिली थकत नाही, जो लवकर थकत नाही, त्याला काय म्हणतात? इनएव्हिटेबल, इनडेफेटिगेबल, इनडेलिबल, इनफॉलिबल. वन हू डज नॉट टायर्ड इझिली. तर वन हू डज नॉट टायर्ड इझिली इज कॉल्ड इंडिफटिगेबल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. इंडिफटिगेबल. इनएव्हिटेबल मीन्स ज्याला अवॉइड करू शकत नाही, जे नेसेसरी आहे, कंपल्सरी आहे, त्याला इनएव्हिटेबल म्हणतात. इनडेलिबल मीन्स ज्याला डिलीट करता येत नाही, इरेज करता येत नाही, ते इनडेलिबल. त्यानंतर इनफॉलिबल मीन्स जो कधी हरत नाही, त्याला इनफॉलिबल म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ टाईप ऑफ डोम शेप शेल्टर बिल्ड फ्रॉम अ ब्लॉक्स ऑफ सॉलिड स्नो. सॉलिड स्नो पासून बनवलेलं डोम शेप शेल्टर. इग्लू, विगवॅम, चॅलेट, हट. इग्लू, विगवॅम, चॅलेट, हट. अ टाईप ऑफ डोम शेप शेल्टर बिल्ड फ्रॉम ब्लॉक्स ऑफ सॉलिड स्नो. सॉलिड स्नो पासून बनवणारे घर. इट इज कॉल्ड इग्लू. इग्लू इज सॉलिड स्नो पासून बनवलेलं घर. अँड व्हॉट इज विगवॅम? विगवॅम इज डोम शेप शेल्टर जे बिल्ड फ्रॉम एनिमल स्किन. एनिमल स्किन पासून बनवलेलं डोम शेप शेल्टर. ठीक आहे. चॅलेट मीन्स युरोपियन लाकडाची जी घरं असतात त्याला चॅलेट म्हणतात. त्यानंतर हट मीन्स झोपडी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स, ज्याला फोर्स लावून जिंकता येत नाही, ज्याला जबरदस्ती जिंकता येत नाही. इनॲक्सेसिबल, इम्प्रेग्नेबल, इनॲप्रिहेन्सिबल, इम्युटेबल. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स, तर याला म्हणतात इम्प्रेग्नेबल. इम्प्रेग्नेबल मीन्स दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स. अँड व्हॉट इज इनॲक्सेसिबल? ज्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. अनरिचेबल जो असतो त्याला इनॲक्सेसिबल म्हणतात. इनॲक्सेसिबल, ज्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही, जे अनरिचेबल असते त्याला इनॲक्सेसिबल म्हणतात. त्यानंतर इनॲप्रिहेन्सिबल. इनॲप्रिहेन्सिबल मीन्स ज्याला सहज समजता येत नाही, ज्याला समजू शकत नाही, त्याला इनॲप्रिहेन्सिबल म्हणतात. इम्युटेबल मीन्स ज्याला म्यूट करता येत नाही, ज्याला गप्प करता येत नाही, तो इम्युटेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ लार्ज इम्प्रेसिव्ह हाऊस. अ लार्ज इम्प्रेसिव्ह हाऊस. मॅन्शन, केबिन, शॅक, फोर्ट. मॅन्शन, केबिन, शॅक, फोर्ट. तर फोर्ट मीन्स किल्ला, शॅक मीन्स हट, झोपडी. केबिन कशात असते? ऑफिसमध्ये असतात ते केबिन. त्यानंतर एरोप्लेनमध्ये जे पॅसेंजर बसतात त्याला केबिन म्हणतात. लार्ज इम्प्रेसिव्ह हाऊस मीन्स मॅन्शन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मॅन्शन मीन्स अ लार्ज इम्प्रेसिव्ह हाऊस. नेक्स्ट क्वेश्चन. अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड.
अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. इलिजिबल, इनएविटेबल, इनकम्प्रेहेन्सिबल, इनऑडिबल. अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड मीन्स इनऑडिबल, जे ऐकू येत नाही, इनऑडिबल. अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. इलेजिबल मीन्स जे वाचता येत नाही, जे आपण रीड करू शकत नाही, ते इलेजिबल. त्यानंतर इनएविटेबल मीन्स आपण मागच्या प्रश्नात बघितलेलं होतं, ज्याला अवॉइड करता येत नाही, जे कंपल्सरी असते, नेसेसरी आहे, त्याला इनएविटेबल म्हणतात. इनकम्प्रेहेन्सिबल मीन्स ज्याला आपण समजू शकत नाही. इनकम्प्रेहेन्सिबल ज्याला समजू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ रॅबिट्स ड्वेलिंग. अ रॅबिट्स ड्वेलिंग. लायर, बरो, स्टाय, डेन. A rabbit's dwelling is burrow. Burrow means a rabbit's dwelling. What is lair? Lair means den, गुहा. Sty is pig ज्याच्यामध्ये राहतात त्याला स्टाय म्हणतात. And what is den? गुहा. And a rabbit's dwelling is burrow. Next question. Living in air. Living in air. Heavenly, feathery, aerial, visual. Living in air is aerial. जे एअरशी रिलेटेड आहे ते एअरमध्ये राहतात त्यांना एरियल म्हणतात. रिलेटेड टू एअर इज एरियल. व्हॉट इज हेवनली? हेवनली बॉडी जे हेवनमध्ये राहतात. अँड व्हॉट इज फेदरी? फेदरी जे फेदरपासून बनवलेले आहे, पंखांपासून बनलेले असते त्याला फेदरी म्हणतात. व्हिज्युअल जे बघता येते. ठीक आहे. लिव्हिंग इन एअर इज एरियल. नेक्स्ट क्वेश्चन. अ स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री. अ स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री. आर्किओलॉजी, सेफोलॉजी, anthropology, geology. The study of human history and prehistory. It is called archaeology. Option A will be your correct answer. Archaeology. जमिनीचं उत्खनन करून जे माणसाचे अवशेष शोधून त्याचा अभ्यास जो करतो त्याला, त्या अभ्यासाला आर्किओलॉजी म्हणतात. जमिनीचं उत्खनन करून जो अभ्यास चालतो त्याला आर्किओलॉजी म्हणतात. द स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री. माणसांचे अवशेष शोधून त्याचा अभ्यास करणे. व्हॉट इज सेफोलॉजी? Study of election is sephology. Study of election is sephology. Study of human is anthropology. Human is also called anthropods and study of human is anthropology. Geology is study of earth. Study of earth is geology. Okay, next question. A person who can speak only 2 languages. A person who can speak only 2 languages. मोनोलिंग्युअल, मल्टीलिंग्युअल, लिंग्विस्ट, बायलिंग्युअल. ज्याला फक्त 2 भाषा बोलता येतात तो. अ पर्सन हू कॅन स्पीक ओनली 2 लँग्वेजेस. तर अशा व्यक्तीला बायलिंग्युअल म्हणतात. बाय मीन्स 2 अँड लिंग्युअल मीन्स भाषिक. बायलिंग्युअल मीन्स अ पर्सन हू कॅन स्पीक ओनली 2 लँग्वेजेस. मोनोलिंग्युअल, मोनो म्हणजे एक, जो फक्त एक भाषा बोलू शकतो त्याला मोनोलिंग्युअल म्हणतात. मल्टीलिंग्युअल जो अनेक भाषा बोलू शकतो. अँड लिंग्विस्टिक म्हणजे ज्याला खूप भाषांचं ज्ञान आहे, ज्याला खूप भाषा येतात तो लिंग्विस्ट. ठीक आहे. अँड अ पर्सन हू कॅन स्पीक ओनली 2 लँग्वेजेस इज बायलिंग्युअल. नेक्स्ट क्वेश्चन. अ रिमेडी फॉर ऑल डिसीजेस. अ रिमेडी फॉर ऑल डिसीजेस. पॅनेशिया, अँटीडोट, अँटीबायोटिक, पेटंट. म्हणजे सर्व प्रॉब्लेम्सचा रामबाण इलाज. अ रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. रामबाण उपाय. इट इज कॉल्ड पॅनेशिया. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. पॅरेशिया इज अ रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. रामबाण इलाज. अँड व्हॉट इज अँटीडोट? अँटीडोट इज पॉयझनच्या ट्रीटमेंटसाठी जे वापरतात, म्हणजे विषनाशक जे असते त्याला अँटीडोट म्हणतात. ठीक आहे. पॉयझनच्या ट्रीटमेंटसाठी जे देतात त्याला अँटीडोट म्हणतात. अँटीबायोटिक जे इन्फेक्शनवर देतात, अँटीबायोटिक मेडिसिन जे इन्फेक्शनला ट्रीट करते त्याला अँटीबायोटिक म्हणतात. अँड व्हॉट इज पेटंट? पेटंट जो अधिकार फक्त आपल्यालाच असतो, असं कॉपीराईट. इट इज कॉल्ड पेटंट. नेक्स्ट क्वेश्चन. वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. ज्याला स्टॅम्प कलेक्शनची हॉबी आहे. वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. फोनोलॉजिस्ट, फिलांथ्रोपिस्ट, फिलाटेलिस्ट अँड पॅनिगायरिस्ट. वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. स्टॅम्प कलेक्शनचा छंद असणारा, तर अशा व्यक्तीला म्हणतात फिलाटेलिस्ट. फिलाटेलिस्ट इज वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. अँड हू इज फोनोलॉजिस्ट? फोनोलॉजिस्ट म्हणजे जो शब्दांचा अँड साऊंडचा अभ्यास करतो, त्याचा एक्सपर्ट जो असतो शब्दांचा अँड साऊंडचा, त्याला फोनोलॉजिस्ट म्हणतात. त्यानंतर फिलांथ्रोपिस्ट जो माणसांची मदत करतो, माणसांवर प्रेम करतो, ज्याला आपण परोपकारी असे म्हणतो.
ठीक आहे, फिलांथ्रोपिस्ट. त्यानंतर व्हॉट इज पॅनेगॅरिस्ट. पॅनेगॅरिस्ट कोण असतो, जो वाहवा करतो, स्तुती करतो, त्याला पॅनेगॅरिस्ट म्हणतात. ठीक आहे. अँड स्टॅम्प कलेक्शनचा छंद असणारा फिलाटेलिस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वन हू इज इनचार्ज ऑफ अ म्युझियम और आर्ट गॅलरी. इनचार्ज ऑफ म्युझियम और आर्ट गॅलरी. म्युझियम अँड आर्ट गॅलरीचा जो इन्चार्ज असतो त्याला काय म्हणतात, मॉनिटर, क्युरेटर, इन्स्ट्रक्टर, कलेक्टर. तर अशा व्यक्तीला म्हणतात क्युरेटर. वन हू इज इनचार्ज ऑफ अ म्युझियम और आर्ट गॅलरी इज क्युरेटर. क्लासमध्ये जो हेड असतो त्याला मॉनिटर म्हणतात. त्यानंतर इन्स्ट्रक्टर, सूचना देणारा. जो कलेक्ट करतो तो कलेक्टर. ठीक आहे. अँड वन हू इज इनचार्ज ऑफ अ म्युझियम और आर्ट गॅलरी इज क्युरेटर. द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अ पीस ऑफ केक. गिव द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अ पीस ऑफ केक. एखादी गोष्ट सहज मिळणे. अ पीस ऑफ केक मीन्स एखादी गोष्ट सहज मिळणे, त्याला म्हणतात अ पीस ऑफ केक. Everything tastes nice to a hungry person. Getting a smaller share than expected. It is difficult to forget tasty food. Something easily achieved. A piece of cake means एखादी गोष्ट सहज मिळणे. विदाउट मेहनत एखादी गोष्ट मिळणे. समथिंग इझिली अचिव्ड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. समथिंग इझिली अचिव्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू बाईट अ बुलेट. टू बाईट अ बुलेट मीन्स लोखंडाचे चणे चावणे, एखादी अशक्य असणारी गोष्ट करणे. टू बाईट अ बुलेट. हेट्रेड शुड बी निप्ड इन द बेड. टू डू समथिंग डिफिकल्ट दॅन वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. टू पनिश समवन हू वॉज लॅटर फाउंड टू बी नॉट गिल्टी. टू प्रिव्हेंट समवन फ्रॉम गेटिंग किल्ड. टू बाईट अ बुलेट, लोखंडाचे चणे चावणे. तर याचा अर्थ होईल टू डू समथिंग डिफिकल्ट दॅट वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. टू डू समथिंग डिफिकल्ट दॅट वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. एखादी अशक्य असणारी गोष्ट करणे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम बेड ऑफ रोजेस. बेड ऑफ रोजेस. वॉट मे लुक कम्फर्टेबल मे हॅव हिडन थॉर्न्स. अ सिच्युएशन और ॲक्टिव्हिटी दॅट इज कम्फर्टेबल और इझी. अ वॉर्म वेलकम टू अ लव्ड वन. वन नीड्स टू बी एक्स्ट्रीमली रिच टू लिव्ह अ लक्झुरियस लाईफ. बेड ऑफ रोजेस मीन्स एखादी अशी कंडिशन जी बेड ऑफ रोजेस सारखी आहे, म्हणजे खूप सोपी आणि चांगली आहे, कम्फर्टेबल सिच्युएशन. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, अ सिच्युएशन और ॲक्टिव्हिटी दॅट इज कम्फर्टेबल और इझी. बेड ऑफ रोजेस मीन्स अ सिच्युएशन और ॲक्टिव्हिटी दॅट इज कम्फर्टेबल और इझी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. It is raining unusually hard to win a big lottery, to get wealth beyond what one deserves, to become filthy rich by honest means. Raining cats and dogs. खूप जास्त पाऊस पडणे. हेवी रेनिंगला रेनिंग कॅट्स अँड डॉग्स असे म्हणतात. इट इज रेनिंग अनयुज्युअली हार्ड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इट इज रेनिंग अनयुज्युअली हार्ड. खूप जास्त पाऊस पडणे. नेहमी परीक्षेला विचारला जातो हा प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम राइज अँड शाईन. राइज अँड शाईन. वर्क हार्ड अँड सक्सीड इन लाईफ. An expression used when waking someone up. Try harder to overcome life's problems. Be of spotless character. Rise and shine. The rise and shine means an expression used when waking someone up. एखाद्याला उठवण्यासाठी ही फ्रेज यूज करतात. An expression used when waking someone up. Rise and shine. Option B will be correct answer. Next question. Run out of steam. Run out of steam. To lose impetus or enthusiasm. To work quickly like a machine. To give easily. No more money to spend. Run out of steam. The run out of steam means स्टीम इंजिनमधली जर स्टीम वाफ संपली तर इंजिन बंद होईल. तसंच माणसातली एनर्जी संपल्यावर आनंद उत्साह कमी होतो. रन आउट ऑफ स्टीम मीन्स टू लूज इम्पेटस और इंथुजियाझम. ठीक है. ऑप्शन ए विल बी योर करेक्ट आंसर. टू लूज इम्पेटस और इंथुजियाझम. रन आउट ऑफ स्टीम. नेक्स्ट क्वेश्चन, टू गिव द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम स्मेल अ रैट. स्मेल अ रैट. टू सेंस दैट इवेंट्स विल नॉट बी इन one's favor. To begin to suspect trickery or deception. To be forewarned of danger to oneself.
टू प्रिव्हेंट कॅलॅमिटी बाय चान्स. स्मेल अ रॅट म्हणजे तुमच्या विरुद्ध एखादं कट कारस्थान रचलं जात आहे अँड तुम्हाला ते आधीच कळलं, असं तुम्हाला त्याचा आधीच स्मेल येतोय, जाणीव होते, तुम्हाला संशय येतोय, त्याला स्मेल अ रॅट म्हणतात. म्हणजे टू बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी ऑर डिसेप्शन. टू बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी ऑर डिसेप्शन, तुम्हाला आधीच त्याची जाणीव होते. स्मेल अ रॅट. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्मेल अ रॅट मीन्स टू बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी ऑर डिसेप्शन. Okay, next question. Give the correct meaning of the idiom turn a blind eye. Turn a blind eye. Not able to see the obvious truth. Hide the ugly truth from someone. Pretend not to notice. Stay away from bad habits. Turn a blind eye means कानाडोळा करणे. कानाडोळा करणे म्हणजे सर्व माहीत असून काहीच माहीत नसल्याचं सोंग घेणे. Pretend not to notice. Pretend not to notice. Turn a blind eye means pretend not to notice. Option C will be your correct answer. Pretend not to notice. Okay, next question. Don't put all your eggs in one basket. Don't put all your eggs in one basket. Avoid risky ventures if you want to be successful in life. Don't risk everything on the success of one venture. One should try multiple things, at least one will succeed. Those who are blessed with more children are happier. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट म्हणजे सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका. त्याचा अर्थ होतो तुमच्या सर्व आयडियाज इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी लावू नका. डोंट रिस्क एव्हरीथिंग ऑन द सक्सेस ऑफ वन व्हेंचर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट मीन्स डोंट रिस्क एव्हरीथिंग ऑन द सक्सेस ऑफ वन व्हेंचर. ठीक आहे, म्हणजे तुमच्या सर्व आयडियाज इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी लावू नका. पुढचा प्रश्न. Give the correct meaning of the idiom through thick and thin. Through thick and thin. To be together under all circumstances, no matter how difficult. None of the days are alike. Some are good and some are bad. To pass through various types of obstacles. An obese person suddenly losing weight. थ्रू थिक अँड थिन तर याचा अर्थ असा होतो कोणत्याही परिस्थितीत सुख असो किंवा दुःख असो, चांगली परिस्थितीत पण आणि वाईट परिस्थितीत पण सोबत असणे. थ्रू थिक अँड थिन. टू बी टुगेदर अंडर ऑल सर्कमस्टान्सेस नो मॅटर हाऊ डिफिकल्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सोबत असणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम वाईल्ड गूस चेस. वाईल्ड गूस चेस. अ होपलेस सर्च फॉर समथिंग अनअटेनेबल. Adventure trip full of surprises. To waste a lot of money and efforts for small returns. To have fun doing a certain task. Wild goose chase. तर याचा अर्थ असा होतो जंगली हंस वाईल्ड गूस जे असते ती खूप जास्त जोरात धावते, त्याला पकडणे खूप अशक्य असते, म्हणजे जे शक्य नाही त्या गोष्टीच्या मागे लागणे. वाईल्ड गूस चेस मीन्स अ होपलेस सर्च फॉर समथिंग अनअटेनेबल. अ होपलेस सर्च फॉर समथिंग अनअटेनेबल जे अशक्य आहे ते करण्याच्या मागे लागणे. वाईल्ड गूस चेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. टू लिव्ह लाईक अ सॅन्ट सो दॅट यू आर द बेस्ट इन द लिव्हिंग वर्ल्ड ॲज वेल ॲज द हेवन. टू बी लकी इन लाईफ ॲज वेल ॲज इन डेथ. The benefits of wildly differing situation enjoy at the same time. To be popular amongst both the opposing groups. The best of both worlds means दोन्ही जगातल्या सर्व बेस्ट गोष्टी म्हणजे सर्व काही तुमच्याकडे असणे. The benefits of wildly differing situations enjoy at the same time. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या परिस्थितींचा फायदा घेणे, आनंद घेणे. The benefits of wildly differing situation enjoyed at the same time. Option C will be your correct answer. Next question. To take the cake. To take the cake. To have something unexpectedly good. To get a lovely gift. To grab the prize before others. To be especially good, outstanding. To take the cake. To take the cake means to be especially good, outstanding. To be specially good and outstanding. तुम्ही स्पेशल आहात, डिफरंट आहात, इम्पॉर्टंट आहात. स्पेशल आहात म्हणजे टू टेक द केक. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. टू टेक द केक मीन्स तुम्ही स्पेशल आहात, डिफरंट आहात.
नेक्स्ट क्वेश्चन, शूटिंग फिश इन द बॅरल. शूटिंग फिश इन द बॅरल, टू डू रँडम ॲक्ट्स ऑफ स्टुपिडिटी, टू बिहेव इन अ क्रुअल मॅनर, रिडिक्युलसली इझी, टू एस्केप थ्रू अ नॅरो ओपनिंग. शूटिंग फिश इन द बॅरल. तर बॅरलमध्ये फिशला शूट करणे म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे, बरोबर. बॅरलमध्ये एखाद्या फिशला शूट करणे ही खूप सोपी गोष्ट आहे. तसंच शूटिंग फिश इन द बॅरल मीन्स रिडिक्युलसली इझी. एखादी खूप सोपी गोष्ट, रिडिक्युलसली इझी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. रिडिक्युलसली इझी मीन्स शूटिंग फिश इन द बॅरल. नेक्स्ट क्वेश्चन, टू गिव द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम हॅव अ ब्लास्ट. हॅव अ ब्लास्ट, अ पार्टी विथ व्हेरी लाऊड म्युझिक, टू हॅव पीस अँड नॉईज, टू हॅव अ लॉट ऑफ फन, अन एक्सप्लोशन ऑफ हॅपीनेस. हॅव अ ब्लास्ट. तर हॅव अ ब्लास्टचा अर्थ होतो खूप जास्त मजा करणे, मस्ती करणे, फन करणे. हॅव अ ब्लास्ट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, टू हॅव अ लॉट ऑफ फन. हॅव अ ब्लास्ट मीन्स टू हॅव अ लॉट ऑफ फन. ऑप्शन सी विल युअर करेक्ट आन्सर. चूज द करेक्ट सिनोनेम ऑफ टॅसिटन. टॅसिटनचं सिनोनेम तुम्हाला सांगायचं आहे. अनकम्युनिकेटिव्ह, टिमिड, व्हायब्रंट, डॉर्मॅन्ट. टॅसिटन. तर टॅसिटनचा अर्थ काय होतो? टॅसिटन म्हणजे मितभाषी, मोजके बोलणारा. अनकम्युनिकेटिव्ह म्हणजे अल्पभाषी. टिमिड म्हणजे शाय, भित्रा, कावर्ड्स. त्यानंतर व्हायब्रंट म्हणजे एनर्जेटिक, फुल ऑफ एनर्जी, जो नेहमी उत्साही असतो त्याला व्हायब्रंट बोलतात. आणि डॉर्मॅन्ट म्हणजे इनॅक्टिव्ह, निष्क्रिय, इनॅक्टिव्ह. ठीक आहे. तर काय येईल मग टॅसिटनचं सिनोनेम काय येईल? तर टॅसिटनचं सिनोनेम येईल अनकम्युनिकेटिव्ह. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट सिनोनेम ऑफ डिस्पेअर. डिस्पेअरचा सिनोनेम विचारलेला आहे. डिस्पेअर मीन्स निराशा. तर ऑप्शन काय आहेत? होपलेस, डिस्ट्रेस, डिसरप्ट, डिस्करेज. तर होपलेसचा अर्थही होतो निराश. त्यानंतर डिस्ट्रेस मीन्स सॅड होतो, त्रास, दुःख, अनहॅपी. डिसरप्टचा अर्थ होतो डिस्टर्ब, व्यत्यय आणणे. आणि डिस्करेज म्हणजे डिमोटिवेट करणे, उत्साह कमी करणे. ठीक आहे. तर काय होईल डिस्पेअरचा सिनोनेम? तर डिस्पेअरचा सिनोनेम होईल होपलेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सिनोनेम फॉर क्वेस्ट. सर्च, डिसिजन, टेस्ट, ट्रायल. काय येईल सिनोनेम क्वेस्टचा? तर क्वेस्टचा अर्थ होतो शोधणे. तर काय आहे ऑप्शनमध्ये? शोधणेला सिमिलर काय येईल? तर ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सर्च म्हणजे शोधणे, क्वेस्ट म्हणजे शोधणे. डिसिजन मीन्स निर्णय, टेस्ट म्हणजे चाचणी. ठीक आहे. ट्रायल मीन्स ट्रायल. तर करेक्ट सिनोनेम फॉर क्वेस्ट इज सर्च. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गिव सिनोनेम ऑफ डिलिगंट. डिलिगंटचा सिनोनेम विचारलेला आहे. एनर्जेटिक, मॉडेस्ट, इंटेलिजंट, इंडस्ट्रियस. तर डिलिगंटचा अर्थ काय होतो? डिलिगंटचा अर्थ होतो केअरफुल, अलर्ट, मेहनती, कष्ट करणारा. जो केअरफुल असतो, अलर्ट असतो, मेहनती असतो त्याला डिलिगंट असे बोलतात. तर एनर्जेटिक म्हणजे फुल ऑफ एनर्जी, व्हायब्रंट सिनोनेम आहे एनर्जेटिकचं. व्हायब्रंट, हॅपनिंग. त्यानंतर मोडेस्ट म्हणजे शाय, फिअरफुल, ज्याच्यात कॉन्फिडन्स नसतो याला मोडेस्ट बोलतात. त्यानंतर इंटेलिजंट मीन्स हुशार, बुद्धिमान, वाईज. इंडस्ट्रियस मीन्स मेहनती. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिनोनेम ऑफ डिलिगंट इज इंडस्ट्रियस. पुढचा प्रश्न, सिनोनेम ऑफ जेन्युइन. तर सिनोनेम ऑफ जेन्युइन इज कन्सर्न, लोकल, क्लेवर, ऑथेंटिक. तर जेन्युइन मीन्स खरा, ट्रू, ऑथेंटिक. कन्सर्न मीन्स रिलेटेड, कोणत्या तरी गोष्टीशी रिलेटेड असतो त्याला कन्सर्न म्हणतात. त्यानंतर लोकल, आसपासचा. क्लेवर मीन्स क्राफ्टी, कनिंग. चतुर, आर्टफुल. आणि ऑथेंटिक मीन्स खरा, वास्तविक. तर ऑथेंटिक हे याचं सिनोनेम येईल. जेन्युइनचं सिनोनेम येईल ऑथेंटिक. पुढचा प्रश्न पाहूया. गिव सिनोनेम ऑफ माइस्ट्रोचा सिनोनेम विचारलेला आहे. ॲडमायरर, एम्प्लॉई, नोवाईस, जिनियस. माइस्ट्रो. तर माइस्ट्रोचा अर्थ काय होतो? माइस्ट्रो मीन्स कोणत्याही फील्डमध्ये एक्सपर्ट जो असतो त्याला माइस्ट्रो म्हणतात. तर ऑप्शनमध्ये काय येईल माइस्ट्रोचं सिनोनेम?
ॲडमायरर मीन्स होतो प्रशंसक, चाहता. एम्प्लॉई मीन्स नवीन नवीन कोणी अपॉइंट झाले तर त्याला एम्प्लॉई म्हणतात. त्यानंतर नोवाईस, नोवाईस मीन्स नवशिका, न्यू कमर, बिगिनर ज्याला बोलतो आपण, ज्याला एक्सपिरियन्स नसतो त्याला नोवाईस म्हणतात. त्यानंतर जिनियस मीन्स बुद्धिवान. तर मायस्ट्रोचे सिनोनिम इथे जिनियस येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनिम ऑफ फीबल. प्लेफुल, प्रिटी, स्मॉल, वीक. फीबल. तर फीबल म्हणजे काय? तर फीबल म्हणजे वीक, कमजोर, अशक्त, याला फीबल म्हणतात. तर प्लेफुल म्हणजे काय? प्लेफुल. प्लेफुल मीन्स नॉटी. प्रिटी मीन्स ब्युटिफुल. स्मॉल मीन्स लहान. वीक म्हणजे अशक्त. तर सिनोनिम ऑफ फीबल इज डी. ऑप्शन डी, वीक. ठीक आहे, पुढचा प्रश्न. गिव सिनोनिम ऑफ इमिनंट. फेमस, ब्लँड, टिपिकल, इनसिग्निफिकंट. सिनोनिम ऑफ इमिनंट. इमिनंट मीन्स फेमस, प्रतिष्ठित, प्रॉमिनंट. इमिनंट मीन्स फेमस, जो फेमस असतो त्याला इमिनंट म्हणतात. तर ऑप्शनमध्ये दिलेलंच आहे फेमस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इमिनंट मीन्स फेमस. ब्लँड मीन्स सभ्य, सौम्य, जेंटल, त्याला ब्लँड म्हणतात. टिपिकल मीन्स ठराविक. अँड इनसिग्निफिकंट मिनिंगलेस, क्षुल्लक, हे अर्थहीन असते त्याला इनसिग्निफिकंट म्हणतात. तर इमिनंटचं सिनोनिम येईल फेमस. याचं एक सिनोनिम प्रॉमिनंट पण येते. प्रॉमिनंट हे पण बहुतेक वेळा ऑप्शनमध्ये देतात. प्रॉमिनंट. रिनॉन, रिनॉन. सो सिनोनिम ऑफ इमिनंट इज प्रोमिनंट, रिनॉन, फेमस. हे सर्व इमिनंटची सिनोनिम्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गिव सिनोनिम ऑफ क्लॅन्डेस्टाईन. क्लॅन्डेस्टाईन. ट्रूथफुल, फ्रँक, सिक्रेट, अपराईट. तर क्लॅन्डेस्टाईन म्हणजे काय? तर क्लॅन्डेस्टाईन म्हणजे गुप्त, जे गुप्त असलेला क्लॅन्डेस्टाईन म्हणतात. तर ऑप्शनमध्ये बघूया. ट्रूथफुल मीन्स खरा. फ्रँक म्हणजे प्रामाणिक, मोकळ्या मनाचा, ऑनेस्ट. ठीक आहे. सिक्रेट मीन्स गुप्त. तर ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्लॅन्डेस्टाईनचं सिनोनिम इन सिक्रेट. ऑप्शन सी. अँड अपराईट म्हणजे सरळ, स्ट्रेट. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. गिव सिनोनिम ऑफ लुसिड. मर्की, डीम, क्लिअर, डंब. सिनोनिम ऑफ लुसिड. तर लुसिडचा अर्थ होतो क्लिअर, स्पष्ट. मर्की मीन्स अस्पष्ट. डीम म्हणजे मंद. क्लिअर म्हणजे क्लिअर. अँड डम म्हणजे मुका. तर काय येईल लुसिडचं सिनोनिम? तर ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. लुसिडचं सिनोनिम येईल ऑप्शन सी, क्लिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गिव सिनोनिम ऑफ इंट्रेपिड. गॅलंट, कावर्डली, इनसिक्युअर, इनविजिबल. तर इंट्रेपिडचा अर्थ काय होतो? इंट्रेपिड मीन्स निडर, न घाबरणारा, साहसी, फिअरलेस, त्याला इंट्रेपिड म्हणतात. तर कावर्डली मीन्स डरपोक, भित्रा. इनसिक्युअर म्हणजे असुरक्षित. आणि इनविजिबल मीन्स अदृश्य. तर याचं सिनोनिम येईल ऑप्शन ए, गॅलंट. गॅलंट मीन्स ब्रेव, फिअरलेस, करेजियस, वीर, शौर्यवान, त्याला गॅलंट म्हणतात. तर सिनोनिम ऑफ इंट्रेपिड इज गॅलंट. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. गिव सिनोनिम ऑफ कॅन्डिड. कॅन्डिडचं सिनोनिम विचारलेलं आहे. क्रुएल, फ्रँक, ॲरोगंट, स्वीट. तर कॅन्डिडचा अर्थ काय होतो? तर कॅन्डिडचा अर्थ होतो निष्कपट, स्पष्ट, ऑनेस्ट, त्याला कॅन्डिड म्हणतात. तर क्रुएल म्हणजे निर्दयी. फ्रँक म्हणजे ऑनेस्ट, प्रामाणिक. ॲरोगंट म्हणजे अभिमानी. स्वीट म्हणजे गोड. तर काय येईल सिनोनिम ऑफ कॅन्डिड? तर ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. फ्रँक मीन्स ऑनेस्ट, प्रामाणिक. आणि कॅन्डिड म्हणजे स्पष्ट, ऑनेस्ट, निष्कपट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. गिव सिनोनिम ऑफ रेप्रिमेंड. रेप्रिमेंडचं सिनोनिम विचारलेलं आहे. रिप्रोच, इरॅडिकेट, रिवार्ड, ॲप्लॉड. रेप्रिमेंड. तर रेप्रिमेंड म्हणजे फटकारणे, निंदा करणे, खरडपट्टी काढणे, त्याला रेप्रिमेंड म्हणतात. तर रिप्रोच म्हणजे निंदा, रिब्यूक करणे, रिप्रोच करणे, निंदा करणे. त्यानंतर इरॅडिकेट मीन्स निर्मूलन करणे, डिस्ट्रॉय करणे, मुळासकट काढून टाकणे. रिवॉर्ड मीन्स बक्षीस. अँड ॲप्लॉड मीन्स
वाहवा करणे, प्रशंसा करणे. तर काय येईल सिनोनेम ऑफ रेप्रिमेंड? तर रिप्रोच. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. रेप्रिमेंड मीन्स निंदा करणे, खरडपट्टी काढणे, अँड रिप्रोच मीन्स रिब्यूक, निंदा करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गिव्ह सिनोनेम ऑफ ॲडेप्ट. अलोन, अननोन, स्किल्ड, काइंड हार्टेड. ॲडेप्ट. तर ॲडेप्टचा अर्थ होतो निपुण, एक्सपर्ट, एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट, त्याचा अर्थ होतो ॲडेप्ट. तर अलोन म्हणजे एकटा, अननोन मीन्स अनोळखी, स्किल्ड मीन्स एक्सपर्ट, प्रोफेशनल, कुशल, प्रोफिशियंट, अँड काइंड हार्टेड दयाळू. तर काय येईल? ॲडेप्ट मीन्स स्किल्ड, प्रोफेशनल, प्रोफिशियंट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह सिनोनेम ऑफ स्टराईल. प्रोडक्टिव्ह, सॉर्डिड, बॅरन, प्युअर. स्टराईल मीन्स इनफर्टाईल. प्रोडक्टिव्ह मीन्स उपजाऊ, फर्टाईल. सॉर्डिड म्हणजे घाणेरडा, डर्टी, अनप्लिझंट. अँड बॅरन म्हणजे बंजर, प्रोडक्टिव्ह, बंजर. प्युअर म्हणजे पवित्र. तर स्टराईलचं काय होईल सिनोनेम? तर स्टराईलचं सिनोनेम येईल बॅरन, बंजर, अनप्रोडक्टिव्ह. ठीक आहे. याचं अँटोनेम काय येईल? तर यांचं अँटोनेम येईल फर्टाईल. स्टराईलचं अँटोनेम येईल फर्टाईल. बॅरनचं अँटोनेम येईल फर्टाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गिव्ह सिनोनेम ऑफ रेटिसंट. रेटिसंटचं सिनोनेम विचारलेलं आहे. सायलेंट, गॅरुलस, कॉन्फिडंट, एक्स्ट्रोवर्ट. रेटिसंट. तर रेटिसंटचा अर्थ होतो सायलेंट, अल्पभाषी, टॅसिटन, जो कमी बोलतो त्याला रेटिसंट म्हणतात. तर सायलेंट मीन्स मितभाषी, कमी बोलणारा, शांत. आणि गॅरुलसचा अर्थ होतो बडबड करणारा, टॉकेटिव्ह. जास्त जो टॉकेटिव्ह असतो त्याला गॅरुलस म्हणतात. म्हणजे हे रेटिसंटचं अँटोनेम येईल. गॅरुलस, टॉकेटिव्ह. कॉन्फिडंट मीन्स आत्मविश्वासी. आणि एक्स्ट्रोवर्ट मीन्स टॉकेटिव्ह, जास्त बोलणारा. म्हणजे हे एक्स्ट्रोवर्ट, गॅरुलस हे सर्व रेटिसंटचे अँटोनेम्स येतील. तर सिनोनेम काय येईल मग रेटिसंटचं? तर सायलेंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सायलेंट. सिनोनेम ऑफ रेटिसंट इज सायलेंट, मितभाषी, कमी बोलणारा. गिव्ह अँटोनेम ऑफ फ्लेक्झिबल. रिजिड, फिजिबल, इझी, आर्टिफिशियल. गिव्ह अँटोनेम ऑफ फ्लेक्सिबल. तर फ्लेक्सिबलचा अर्थ काय होतो? तर फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक. त्यानंतर रिजिड म्हणजे कडक, इझी म्हणजे इझी, फिजिबल म्हणजे व्यावहारिक, आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. तर काय येईल अँटोनेम ऑफ फ्लेक्झिबल? तर अँटोनेम ऑफ फ्लेक्झिबल येईल ऑप्शन ए, रिजिड. रिजिड म्हणजे कडक आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह अँटोनेम ऑफ सुपरफिशियल. शॅलो, डीप, रियल, आर्टिफिशियल. अँटोनेम ऑफ सुपरफिशियल. सुपरफिशियलचा अर्थ होतो वरवरचा, उथळ. शॅलो म्हणजे पण उथळ. डीप म्हणजे काय? डीप म्हणजे खोल. रियल म्हणजे वास्तविक, खरा. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. तर अँटोनेम ऑफ सुपरफिशियल येईल ऑप्शन बी, डीप. ऑप्शन बी, डीप. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह अँटोनेम ऑफ ओपेक. ओपेकचा अँटोनेम विचारलेला आहे. ट्रान्सपरंट, क्लिअर, कवर्ड, मिस्टी. अँटोनेम ऑफ ओपेक. ओपेकचा अर्थ होतो अपारदर्शक. तर काय येईल अँटोनेम ऑफ ओपेक? तर ट्रान्सपरंटचा अर्थ होतो पारदर्शक. क्लिअर म्हणजे स्पष्ट. कवर्ड म्हणजे झाकलेले. आणि मिस्टी म्हणजे धुक्याने झाकलेला, वेग, डल, अनक्लिअर, त्याला मिस्टी म्हणतात. तर काय येईल ओपेकचा अँटोनेम? तर ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, ट्रान्सपरंट. अँटोनेम ऑफ ओपेक इज ट्रान्सपरंट. अपारदर्शक, पारदर्शक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह अँटोनेम ऑफ कॉन्फिडन्स. गिव्ह अँटोनेम ऑफ कॉन्फिडन्स. डिफिडन्स, कावर्डाइस, इनडिफरन्स अँड स्केअर. अँटोनेम ऑफ कॉन्फिडन्स. तर कॉन्फिडन्सचा अर्थ होतो आत्मविश्वास. तर डिफिडन्स म्हणजे
संशय, झिजक, फिअर, डाऊट याचा अर्थ होतो डिफिडन्स. त्यानंतर कावर्डाईज म्हणजे भित्रा, इंडिफरन्स उदासीनता, अँड स्केअर घाबरणे. तर काय येईल अँटोनिम ऑफ कॉन्फिडन्स? तर अँटोनिम ऑफ कॉन्फिडन्स येईल डिफिडन्स. ऑप्शन ए डिफिडन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ इन्सॅनिटी. सोब्राइटी, नॉर्मॅलिटी, लुसिडिटी, सॅनिटी. अँटोनिम ऑफ इन्सॅनिटी. इन्सॅनिटीचा अर्थ होतो वेडेपणा. तर अँटोनिम ऑफ इन्सॅनिटी येईल ऑप्शन डी सॅनिटी. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन डी सॅनिटी. सॅनिटी म्हणजे विवेक, समजूतदारपणा, शहाणपणा. आणि सोब्राइटी म्हणजे संयम, गांभीर्य, सिरियसनेस. नॉर्मॅलिटी म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती. लुसिडिटी म्हणजे स्पष्टपणा. तर अँटोनिम ऑफ इन्सॅनिटी इज सॅनिटी, समजूतदारपणा, शहाणपणा. आणि इन्सॅनिटी मीन्स वेडेपणा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ अटॅक. काउंटर अटॅक, टू फाईट, डिफेंड, रिअटॅक. अँटोनिम ऑफ अटॅक. अटॅक म्हणजे हल्ला. काउंटर अटॅक मीन्स प्रत्युत्तर, पलटवार. त्यानंतर डिफेंड म्हणजे बचाव करणे, रक्षण करणे, गार्ड करणे. रिअटॅक मीन्स पुन्हा हल्ला. तर अँटोनिम ऑफ अटॅक येईल ऑप्शन सी डिफेंड. एक्झामला विचारलेला प्रश्न आहे अँटोनिम ऑफ अटॅक इज डिफेंड, बचाव करणे, रक्षण करणे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ फ्रेश. अँटोनिम ऑफ फ्रेश. फ्रेश म्हणजे ताजे. पंजंट, हॉट, स्टेल, कोल्ड. पंजंट म्हणजे काय? पंजंट म्हणजे तीक्ष्ण, झणझणीत, झोमणारे. हॉट म्हणजे गरम, स्टेल म्हणजे शिळा, कोल्ड म्हणजे थंड. तर अँटोनिम ऑफ फ्रेश येईल ऑप्शन सी स्टेल. स्टेल मीन्स शिळा आणि फ्रेश म्हणजे ताजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ बॅरेन. इंटरेस्टिंग, इनफर्टाईल, फर्टाईल, वास्ट. अँटोनिम ऑफ बॅरेन. तर बॅरेनचा अर्थ होतो नापीक, इनफर्टाईल, ओसाड जमीन, वांज ज्याला म्हणतो आपण, बॅरेन. त्यानंतर इंटरेस्टिंग, मनोरंजक. इनफर्टाईल म्हणजे नापीक, फर्टाईल म्हणजे सुपीक, फ्रुटफुल, प्रोडक्टिव्ह. अँड वास्ट म्हणजे विशाल, अफाट, प्रचंड, इमेन्स, कॉस्मिक, एलिफंटाईन. याला वास्ट म्हणतात. तर काय येईल अँटोनिम ऑफ बॅरेन इज फर्टाईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. फर्टाईल. फर्टाईल म्हणजे सुपीक, फ्रुटफुल, प्रोडक्टिव्ह. आणि बॅरेन मीन्स नापीक, इनफर्टाईल, ओसाड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ ऑब्स्क्युअर. ऑब्स्क्युअरचं अँटोनिम विचारलेलं आहे होमली, रिसेंट, लुसिड, ह्यूज. ऑब्स्क्युअर. तर ऑब्स्क्युअर मीन्स अस्पष्ट, अनक्लिअर, वेग, डीम, डल, अंधुक. याला म्हणतात ऑब्स्क्युअर. अस्पष्ट, वेग, डल, डीम, अनक्लिअर, अंधुक. होमली म्हणजे घरगुती, डोमेस्टिक. रिसेंट अलीकडचा, फ्रेश. लुसिड मीन्स स्पष्ट, क्लिअर, ॲपरंट, कॅन्डिड. आणि ह्यूज म्हणजे प्रचंड, मोठा. तर काय येईल अँटोनिम ऑफ ऑब्स्क्युअर इज लुसिड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. लुसिड. ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट आणि लुसिड मीन्स क्लिअर, स्पष्ट. नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ मेटिक्युलस. मेटिक्युलसचा अँटोनिम क्लिअर, केअरफुल, थ्रू, स्लोपी. तर मेटिक्युलसचा अर्थ होतो सावध, केअरफुल, दक्ष. तर याचा अँटोनिम येईल स्लोपी. ऑप्शन डी स्लोपी. स्लोपी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझमचा अँटोनिम विचारलेला आहे होपफुलनेस, कॉन्फिडन्स, ब्राईटनेस, पेसिमिझम. अँटोनिम ऑफ ऑप्टिमिझम. तर ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद. होपफुलनेस म्हणजे पण आशावाद. त्यानंतर कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. ब्राईटनेस म्हणजे तेजस्वीपणा. पेसिमिझम म्हणजे निराशावाद. म्हणजे अँटोनिम ऑफ ऑप्टिमिझम येईल ऑप्शन डी पेसिमिझम. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आशावाद अँड निराशावाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गिव अँटोनिम ऑफ प्रोफिशियंट. क्लमझी, कॅपेबल, इफेक्टिव्ह, एक्सपर्ट. अँटोनिम ऑफ प्रोफिशियंट. तर प्रोफिशियंट म्हणजे काय?
प्रोफिशियंट म्हणजे निपुण, स्किल्ड, एबल, कुशल, एक्सपर्ट. आणि क्लमझी म्हणजे अडाणी. कॅपेबल म्हणजे सक्षम, समर्थ, ॲक्टिव्ह. इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी, परिणामकारक. एक्सपर्ट म्हणजे कुशल, प्रवीण, तज्ज्ञ. तर काय येईल मग प्रोफिशियंटचं अँटोनिम येईल ऑप्शन ए, क्लमझी, अडाणी. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. अँटोनिम ऑफ प्रोफिशियंट इज क्लमझी. नेक्स्ट क्वेश्चन. गिव अँटोनिम ऑफ रोटंड. फॅट, ब्रॉड, डम्पी, स्लिम. रोटंड. अँटोनिम ऑफ रोटंड. रोटंड म्हणजे गोल, लठ्ठ व्यक्ती. फॅट म्हणजे जाडा, ब्रॉड म्हणजे रुंद. त्यानंतर डम्पी म्हणजे लठ्ठ आणि स्लिम म्हणजे सडपातळ, स्लेंडर, लीन. तर काय येईल अँटोनिम ऑफ रोटंड येईल ऑप्शन डी, स्लिम. स्लेंडर, लीन, सडपातळ. अँटोनिम ऑफ रोटंड इज स्लिम. नेक्स्ट क्वेश्चन. गिव अँटोनिम ऑफ सॉर्डिड. डर्टी, सॉलिड, वेग, प्युअर. अँटोनिम ऑफ सॉर्डिड. सॉर्डिडचा अर्थ होतो घाणेरडा, मेसी, इम्प्युअर, फिल्दी. तर डर्टी म्हणजे घाणेरडा. वेग म्हणजे अस्पष्ट, ऑब्स्क्युअर, अनक्लिअर, ॲम्बिग्युअस. त्यानंतर सॉलिड म्हणजे सॉलिड अँड प्युअर म्हणजे शुद्ध, निर्मळ, क्लिअर, क्लीन, कॅन्डिड, ॲपरंट. तर अँटोनिम ऑफ सॉर्डिड येईल ऑप्शन डी, प्युअर. सॉर्डिड म्हणजे इम्प्युअर, मेसी, घाणेरडा आणि प्युअर म्हणजे शुद्ध, कॅन्डिड, निर्मळ, क्लीन, क्लिअर. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. गिव अँटोनिम ऑफ ॲब्सर्ड. गिव अँटोनिम ऑफ ॲब्सर्ड. सेन्सिबल, ऑब्वियस, ओपेक, रिजेक्टेड. तर ॲब्सर्डचा अर्थ होतो मूर्ख, बिंडोक, रिडिक्युलस, कॉमिक, इनडिस्क्रीट, असमंजस. ठीक आहे. तर सेन्सिबल म्हणजे समजूतदार, शहाणा, प्रुडंट, वाईज, नोईंग, सेगेशियस. ऑब्वियस म्हणजे स्पष्ट, उघड दिसणारा, त्याला ऑब्वियस म्हणतात. ओपेक म्हणजे अपारदर्शक अँड रिजेक्टेड म्हणजे रिजेक्टेड, कॅन्सल्ड. तर काय येईल अँटोनिम ऑफ ॲब्सर्ड येईल ऑप्शन ए, सेन्सिबल. सेन्सिबल म्हणजे समजूतदार, शहाणा, प्रुडंट, नोईंग, सेगेशियस. आणि ॲब्सर्ड म्हणजे रिडिक्युलस, कॉमिक, इनडिस्क्रीट, मूर्ख, बिंडोक, असमंजस. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.